मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। त्यांच्या या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहतो मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। दक्षिण मुंबईमध्ये मराठा आंदोलक दाखल झालेले आहे। या मराठा आंदोलकांमुळे साधारणतः संपूर्ण परिस्थिती जर पाहायला गेली तर संपूर्ण ठिकाणी भगवा वातावरण पाहायला मिळत आहे। सध्या जर तुम्ही ही दृश्य पाहिलं तर याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज जो आझाद मैदानातील आपल्याला स्टेज पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांचा। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आणि त्या स्टेजच्या समोर जर आपण पाहायला गेलं तर काल पावसामुळे आझाद मैदानामध्ये चिखलमय वातावरण तयार झालेलं आहे। त्या चिखलामध्ये आपण पाहतो हे चिखल आहे आणि त्या चिखलामध्ये आपण पाहतो हे मराठा आंदोलक उपोषणासाठी असेल आंदोलनासाठी बसलेले आहेत। त्यांनी साधारणतः सकाळपासून ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। पाणी आहे ज्या ठिकाणी बसलेले आहेत तिकडे पाहायला गेलं तर हे सगळं चिखलाचं पाणी आहे। चिखलाच्या पाण्यामध्ये बसून साधारणतः मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे उपोषणाला बसले मराठा आरक्षणासाठी त्याच पार्श्वभूमीवरती हे मराठा आंदोलक सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। साधारणतः कुठून आलात तुम्ही? आम्ही गोसेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना। कधीपासून बसलेला? इथे आम्ही सकाळपासून बसलोय। काय भावना काय आरक्षणाबाबत? आम्हाला आरक्षण हवं आहे, आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही। चिखल आहे, पाऊस आहे, अनेक रोगराई पसरण्याची शक्यता। आम्हाला बसायची सुविधाच केली नाही सरकारने। सरकारला वाटलं याची सुविधा केली तर वापस जातील, पण आम्ही शेतकरी माणसं, आम्ही लहानचे मोठे या घरामध्येच चालवलंय। आम्ही जोपर्यंत आरक्षण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार पण नाही। साधारणतः काय सांगाल दादा, ज्या प्रकारे आता यांनी सांगितलं की मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही, मात्र साधारणतः तुमची अवस्था आता पाहायला मिळते की तुम्ही साधारणतः पूर्णपणे ओले झालेला आहात, चिखलात बसून आहात। आम्हाला काय सुविधा तर चिखलात तरी बसावं लागणार आम्हाला। त्यांना वाटलं वापस जातील, काही सुविधा नाही केली तर यांना आम्ही आमची सगळ्या सुविधा करून आलेलो होतो। त्यांना आम्हाला गाड्या पण आमचं फार दूर ठेवलं। त्यांना वाटलं की यांच्या गाड्या राहिल्या लांब तरी वापस जातील। आम्हाला काही नसेल तरी आम्ही इथं चिखलात तरी बसून आम्हाला आरक्षण द्या। कधी आलात तुम्ही? काल आलात की आज आलात? आम्हाला आता इथे 4 दिवस झाले। आम्ही 27 तारखेपासून निघलेलो इथून घरून। 27 तारखेपासून 4 दिवसापासून आम्ही इथं आलेलो आहेत। त्यांच्या सभेला खुर्च्या चटाया सगळं असते, पण आमच्यासाठी त्यांनी गैरसोय केलेली आहे। सोयच नाही इथं अजिबात। त्यांनी आम्हाला व्यवस्था इथं चटाया वगैरे पाहिजे होत्या। आम्ही आमच्या गावामध्ये एखादा नेता आला तर आमच्या गावामध्ये खुर्च्या वगैरे टाकतो, आणि आम्ही मुंबईला आलो त्यांच्या गावामध्ये आमची सोय नाही, काहीच सोय नाही आमची। साधारणतः असं का होतंय तुमच्या बाबत? आमचा अन्याय केला जातो मराठा समाजावर। सरकारला आमच्याकडे काहीच बघू लागले नाही। त्यांना आमच्या सोबत कुचीदावणी करू लागले। त्यांना आमच्या म्हणालात की 4 दिवसापासून मुंबईत आहात। 4 दिवसांपासून तुम्ही दिवस कसे, म्हणजे जेवणाचं किंवा झोपण्याचं काय आमचं असेच, आम्ही काय तोच खातो, काय पार्लेजी खातो, याच्यावर आमचे दिवस आम्ही काढू लागलो। आम्हाला आरक्षण द्या। आम्ही वडापाव सुद्धा बंद केले, मराठा घरी जा म्हणून नाश्ता पण देत नाही, चालू बंद केलं। आम्ही नुसतं पाण्यावर येतो, पाण्यावर आम्ही 4 दिवस पण बसू शकतो, आम्हाला जेवणाची पण गरज नाही। 4 दिवसांपासून तुम्ही इथे आहात, तुम्ही सांगतात की बिस्किट असेल, पाणी असेल त्यावरती आम्ही आहोत, मात्र इथे समन्वयक आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला का? जे मराठ्यांसाठी जे तुम्ही आलेला आहात त्यांची विचार देखभाल घेण्यासाठी जे नेमलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही चौकशी केली का? नाही, ते काय केलं नाही आम्ही। कारण इथे तुम्ही मुंबईत आलेला आहात। मुंबईमध्ये साधारणतः अनेक मराठा बांधव सुद्धा मुंबईकर आहेत। त्यांनी तुमच्यासाठी विविध सोयी सुविधा करून ठेवलेल्या आहेत, पाणी असेल, जेवण असेल, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला का? नाही, त्याला काहीच नाही केलेलंच नाही। आम्ही आल्यापासून सुविधा काहीच केली नाही। आणखी थोडीफार सुविधा होती तर तीच फडणवीस साहेबांना बंद करून टाकली। आमची जी सुविधा होती वडापाव ते सगळे दुकानं बंद केलेले आहे ना। जाणार नाहीये। आम्ही रानात काम करताना एवढे चिखलात काम करतो, गुडघे इतके पाय तेवढंच काम करायचे आम्हाला सवय। या चिखलाला भिवून आम्ही परत जाणार नाहीये। शासनाचा कुठलाही कार्यक्रम असेल तरी हजारो लाखो कोटी खर्च होतो, शासन आपल्या दारी म्हणून कार्यक्रम घेतले मागच्या काळात शासनाने। त्या कार्यक्रमासाठी हजारो कोटींचा खर्च झाला। आम्ही शासनाच्या दारात आलो, आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहेत। आमच्यावर अन्याय होत नाही असं म्हणताय मराठा समाजावर। अन्याय कसं नाहीये? अन्यायाची भावना आमच्यात जर नसती तर आम्ही मुंबईला एवढे लाखोच्या संख्येने आलो असतो का? 4 पत्र्याच्या खोलीमध्ये राहणारा माणूस जर
लाखोच्या संख्येने मराठा मुंबईत घेऊन येऊ शकतो, तर तो निस्वार्थी माणूस आहे. म्हणून त्याच्या मागे, जरांगे पाटलांच्या मागे आम्ही सगळे मराठा लोक इथे आलेलो आहे. आणि कोट्यवधीची निधी आपल्या मुंबईमध्ये येत आहे आणि हे जर आले मंत्री संत्री तर त्यांना हातरा पांघरा आम्ही देतो, पाणी देतो. आणि आम्ही आल्यानंतर आम्हाला चिखलात चांगले बसायला. तुम्ही आझाद मैदानला तुम्ही कोट्यवधी देता, तुम्ही सिमेंट का करीत नाही तिथं. आणि आमच्या जरांगे पाटलाच्या मागण्या पूर्ण करा, तोपर्यंत आपण मुंबईतून जात नाही. हे मैदान जे आहे हे कायमस्वरूपी आंदोलकांसाठी आहे. म्हणजे ज्या लोकांना समस्या आहे त्यांच्यासाठी हे आपण पाहतोय या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव आपण पाहतोय या ठिकाणी आक्रमण झाल्याचं पाहायला मिळत आहे. चिखलामध्ये बसून ते खरं तर त्यांचं आंदोलन करत आहेत. मोठ्या प्रमाणात गैरसोय जी या ठिकाणी होत आहे ती म्हणजे बसायला जागा नाहीये, खाण्यापिण्याला योग्य त्या मार्ग नाहीये. साधारणतः सर्व जे गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी असतील, म्हणजे चहा असेल, वडापाव असेल, या सगळ्याचे स्टॉल असतील, दुकानं असतील, हे ज्या प्रकारे मराठा आंदोलक सांगत आहेत की ते म्हणजे सरकारकडून बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आमच्यावरती आता वेळ आली की म्हणजे जिथे भेटेल तिथे बसायची वेळ आली आहे. मग ती चिखलात असो, रस्त्यावर असो किंवा रेल्वे स्थानकात असो. त्यामुळे आता सरकारकडून जर योग्य ती दखल घेतली तर निश्चितच आम्ही योग्य ठिकाणी बसू. मुळात आम्हाला आरक्षण दिलं तर निश्चित आम्ही आरक्षण घेऊन आमच्या गावी पुन्हा जाऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सरकार या सगळ्याची नेमकी कशा प्रकारे दखल घेतं, ज्या प्रकारे सकाळपासून दृश्य पाहायला मिळत आहेत, रेल्वे स्थानक असेल, रस्ता असेल, आता चिखलातली आपण दृश्य पाहिली, ज्या ज्या ठिकाणी मराठा बांधव असले त्यांची नेमकी कशा प्रकारे दखल घेतली जाणार सरकारकडून हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर, मी वैभव पाटील, मुंबई.